आता ना मुलाला पडेल सुट्ट्या सुट्ट्या पडल्या तर काहीतरी त्यांना दुपारच्या वेळामध्ये पाहिजे, तर मग ह्या ओंब्या होत्या तर म्हटलं चला मस्त देऊया मुलाला करून, त्यांच्याबरोबर आपण पण खाऊया. आता भरपूर दिवसापासून आणून ठेवल्या होत्या बरं का, तर बनवणंच नव्हत्या झाल्या. मग सहजच बघितलं तर म्हटलं चला आज बनवूया. तर मस्त साफ करून घेतल्या. आता त्याच्यामध्ये खडे वगैरे असतात बरं का, चांगले धुवून घेतले आणि लगेच शिजून घेतले फक्त मीठ टाकून. आणि मस्त सगळ्या जणांनी खाल्लं दुपारी. मग आता जायचं होतं आम्हाला बाहेर, मी समोर सांगणारच आहे कुठं निघालो होतो. साडी वगैरे घातली, आता गरम खूप व्हायला लागलं, म्हटलं चला आज साडीच घालूया. भरपूर दिवस झाले साडीच घातली नव्हती आणि आज साडी वगैरे घातली बरं का. बाहेर जायचं होतं मग मी माझी रेडी झाले आणि सिंपल असा साधा मेकअप केला. जास्त काही, फक्त लिप बाम लावला आणि थोडा म्हटलं साडी वेअर केली तर सिंदूर लावूया, बस एवढाच मेकअप केला. आणि मेकअप झाल्याच्या नंतर म्हटलं चला आता थोडीशी चाय घेऊया आणि नंतर जाऊया. बाईकवरती जायचं होतं तर मग म्हटलं डोकं जरसं भारी भारी पडतंय तर चाय पिऊया. आणि मिस्टरांना दिली करून थोडी, मी पण पेली आणि लगेच निघालो. आणि कुठं जायचं ते समोर सांगतेस तुम्हाला. लगेच बाईकवरती बसलो आणि निघालो जाण्यासाठी, पण तिथं काही शूट वगैरे केलं नाही. आता शूट केलं नाही कारण की तिथं होतं आम्ही गेलेलो डॉक्टरकडे गेलो तर मग मोबाईल बोलले सायलेन्सवर ठेवा. पण थोडंफार घेतलं बरं का, शूट केलं आणि दवाखाना झाला. आता आम्हाला काही दिसत नव्हतं, थोडंफार ब्लड दिसत होतं. डोळे चेक करण्यासाठी गेलो होतो आणि दोघाचे पण केले होते बरं का, दोघाला पण आम्हाला नंबर लागलेत. आणि म्हटलं चला आता हळू जाऊया आपण, दोघाला पण बाईक होती सोबत तर दिसत नाही आहे, तर एक टूप आम्हाला दोघाला सेमच दिली. मग ती पटकन घेतली मेडिकलमधून. आणि आता मुलं घरी होते तर मुलं वाट बघतात, मग आई वडील गेले बाहेर तर काहीतरी आणणारे. घरी आल्याच्या नंतर मस्त त्यांना आईस्क्रीम आणल्या, आम्ही पण खाल्ल्यावर का आईस्क्रीम खाऊन झाल्याच्या नंतर आता लेट झालं होतं. म्हटलं पटकन स्वयंपाक असा कोणचा होईल आणि थोडं ब्लड दिसत होतं, त्याच्यामुळे स्वयंपाक करायची भीती वाटत होती. म्हटलं चटका वगैरे लागन तर मग खिचडीच बनवायचं ठरवलं होतं. आता आमच्या घरात सगळ्यांना खिचडी आवडती. आता घरामध्ये होते थोडे अंडे, 2-3 अंडे होते, तर मग म्हटलं चला अंडे टाकून मस्त खिचडी एन्जॉय करूया. मस्त साईडच्या टोपामध्ये अंडे उकडायला टाकले आणि लगेच साधी आणि सरळ सोपी खिचडी बनवायला टाकली. म्हणलं खिचडी लगेच खाऊन घेऊया. आणि लेट झाल्यावर मग हेच आमचा मेनू असतो बरं का, आमच्या घरात सगळ्यांना आवडतात आणि सगळे मुलं पण आम्ही पण आवडीनं खातो. तर पटकन अशी कांदा वगैरे कट केला, कांदा मिरची आणि लसण अशीच बनवली सरळ आणि साधी, आणि खूप टेस्टी बनली बरं का. 2 शिट्ट्या करून घेतल्या, मस्त मोकळी सुटसुटीत झाली. त्याच्याबरोबर अंडं उकडून घेतलं. अंडं उकडून झाल्याच्या नंतर सगळे त्याचे टकर वगैरे सोलले आणि कांदा कट केला. मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला आणि सगळ्यांना जेवण दिलं, सगळ्यांनीच खाऊन घेतलं. आता खिचडी बनवल्यावर एवढे काही भांडे नसतेत घासायला, थोडेच होते. मग पटकन किचन साफ करून घेतलं, भांडे वगैरे घासले. आता 2 दिवस झाले दळण आणून ठेवलं तर मला डब्बा घासायचा होता, पण ते काही शूट केलं नाही बरं का. डब्बा वगैरे घासून घेतला, किचन बंद क्लीन केलं आणि सगळेच भांडे काढून घेतले. ते काहीच मी शूट केलं नाही, व्हिडिओ खूप मोठा होता आणि लगेच